जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये जे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं कार्ड मानलं जाणार आहे फ्युचरमध्ये, ते म्हणजेच फार्मर आयडी, जो शेतकऱ्यांसाठी एक विशेष ओळख निर्माण करून देणार आहे हे कार्ड। आणि याच आयडीचे आता फायदे असे आहेत की तुम्हाला पुढील PM किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो खात्यावरती तुमच्या येण्यासाठी हे आयडी असणं अनिवार्य आहे। आता कंपल्सरी करण्यात आलेलं आहे भारतीय शासनाकडून। त्या संबंधित या व्हिडिओमध्ये हा आयडी कसं काढायचं फार्मर आयडी तेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मोबाईलवरून तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे। फार्मर आयडीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। त्या म्हणजेच आता काही दिवसापूर्वी फार्मरसाठी पण स्वतःच्या मोबाईलवरून त्यांना स्वतंत्र लॉग इन रजिस्ट्रेशन करून सुद्धा इथं आयडी काढता येत होतं, म्हणजेच फॉर्म भरता येत होतं रजिस्ट्रेशन करण्यासाठी। पण आता ते बंद करण्यात आलेलं आहे, तर आता ऑफिशियल करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन CSCद्वारे सुद्धा करता येणार आहे। त्यामुळे आता CSC आयडी आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन कसं करायचं किंवा फार्मर आयडीसाठी फॉर्म कसं रजिस्ट्रेशन कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणार आहे। त्यासाठी बघू शकता इथं CSC ज्यांच्याकडे आयडी आणि पासवर्ड आहे त्यांनी सर्वात प्रथम युजरनेममध्ये CSC आयडी टाकायचे आणि खाली पासवर्ड टाकून कॅप्चा व्यवस्थितरित्या भरून साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म दिसणार आहे। हा फॉर्म कंप्लीट भरल्यानंतरच तुम्हाला एनरोलमेंट नंबर भेटल्यानंतरच पुढे प्रोसेस चालू होणार आहे। त्यासाठी हे स्टेप महत्त्वाचे आहेत। इथं लॉग इन केल्यानंतर CSC आयडी पासवर्डद्वारे तर इथं तुम्हाला सर्वात अगोदर इथं आधार नंबर टाकून घ्यायचा लाभार्थ्याचा। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला समोरच OTPच्या सहाय्याने तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे। आधार नंबर टाकल्यानंतर पुढे खाली बघू शकता सर्वात प्रथम आधार टाकल्यानंतर बाजूला आता मी इन्फॉर्मेशन देऊनच दाखवतो तुम्हाला। आधार नंबर टाकून घ्यायचा व्यवस्थितरित्या लाभार्थ्याचा। आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे बाजूला क्लिक केल्यानंतर इथं OTPचं ऑप्शन येईल। बाजूला क्लिक करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला बाजूला क्लिक केल्यानंतर इथं OTPचं ऑप्शन येईल। इथं बघू शकता OTP गेलेली आहे माझ्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती, जे आधार नंबरला लिंक आहे त्या नंबरवरती OTP जाते। इथं OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। OTP इथं भरल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे प्रोसेस होईल मित्रांनो। इथं बघू शकता आता व्हेरीफाईड झालेला आहे आधार नंबर। त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे। कॉन्टॅक्ट म्हणजे मोबाईल नंबर, जिथं तुम्हाला पुढे अपडेट भेटत जाणार आहे। त्यासाठी एक मोबाईल नंबर हवा असतो, तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे तुम्हाला आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेतल्यानंतर तिथं पण बाजूला क्लिक केले की लगेच OTP येऊन जाईल। ईमेल आयडी ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल। मोबाईल नंबर पण व्हेरीफाय झाल्यानंतर राईट टिक येईल, इथं ईमेलचं ऑप्शनल आहे। त्यानंतर खाली तुम्ही आल्यानंतर चेक करू शकता फार्मर डिटेल्स। फार्मर डिटेल्स हे ॲटोमॅटिकली आधार नंबरप्रमाणे, ज्याप्रमाणे तुमचं आधार नंबरप्रमाणे इथं माहिती येऊन जाईल। लोकल लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये नाव ॲटोमॅटिकली दिसून जाईल तुम्हाला इथं फक्त ऑप्शन काय निवडायचे तर कॅटेगरी निवडायचं आहे। SC ST OBCमध्ये जे वर्गात आहेत तुमचा प्रवर्ग ते निवडून घ्यायचं आहे। जर तुमचं OBC असेल तर तुम्हाला इथं तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला इथं कास्ट नंबर टाकायचा ऑप्शन येईल खाली। आता मी जनरल निवडलेलं आहे त्याच्यामुळे मला ऑप्शन येणार नाही। आणि इथं तुम्हाला आयडेंटिफायर टाईप इथं टाकून घ्यायचं तुम्हाला, जसं सन ऑफ, वाईफ ऑफ, केअर ऑफ, डॉटर ऑफ, याच्यापैकी तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथं माहिती भरून घ्यायची आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता मॅच तुमचं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये मॅच झाले पाहिजे 100%। त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता न्यू बिझनेस असेल तर यस करा, म्हणजे बिझनेस आहे किंवा नाही हे तुम्हाला इथं ऑप्शनल आहे, हो किंवा नाही भरू शकता, नाहीतर तसंही ठेवू शकता ब्लँक, तर एस करा। त्यानंतर तुम्ही बघू शकता खाली रेसिडेंटल डिटेल्स, म्हणजेच इथं तुम्हाला ज्याप्रमाणे आधारप्रमाणे तुमचं माहिती इथं अपडेट झालेली असते तिथं तुमचं ग्रामीण भागातील ॲड्रेस दिसणार आहे पूर्ण आधारवरती जे आहे ते। इथं बघू शकता तुम्हाला फक्त डिस्ट्रिक्ट, तालुका
आणि गाव निवडायचं तुम्हाला फक्त. एकदम सोपी माहिती आहे, काहीच नाही. गाव निवडल्यानंतर तुम्हाला पिनकोडसुद्धा इथं ॲटोमॅटिकली गाव निवडल्यानंतर येऊन जाईल इथं. त्यानंतर तुम्हाला जर नवीन काही बदल करायचा ॲड्रेसमध्ये तर इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंटल डिटेल्स यावरती क्लिक केलं तरी तुम्हाला इथं तालुका वगैरे इथं परत ऑप्शन येऊन जाईल. ॲड्रेस वगैरे भरल्यानंतर खाली स्क्रोल करून आल्यानंतर तुम्ही व्यवस्थितरित्या बघू शकता लँड होल्डर डिटेल्स. इथं तुम्हाला ऑनर हा एकच ऑप्शन दिसणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली ऑक्युपेशन डिटेल्स इथं 2 ऑप्शन सिलेक्टेड इनेबल होते अगोदर, पण आता इथं तुम्हाला डिसेबल ऑप्शन आहेत, त्याच्यामुळे इथं काहीच करायची गरज नाही आहे. त्यानंतर इथं तुम्ही ऑनर निवडल्यानंतर ॲटोमॅटिकली इथं ऑप्शन डिसेबल झालेला आहे. त्यानंतरच तुम्हाला तिथं आता जमिनीचं तपशील भरायचं आहे डिटेल्स. आता सर्वात प्रथम इथं जमिनीचं कुठलेही रेकॉर्ड नसल्यामुळे फेच डिटेल्स, फेच लँड डिटेल्स यावरती ऑप्शन करून हे बघू शकता तुम्ही. जिल्हा, तालुका आणि गाव निवडल्यानंतरच तुम्हाला काही 2 ऑप्शन खाली इनेबल होतील, ते म्हणजे सर्वे नंबर, ज्या म्हणजे गावातील ज्या सर्वे नंबरमध्ये तुमची जमीन आहे तो सर्वे नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. सर्वे नंबर टाकल्यानंतर पुढे तुम्हाला सब सर्वे नंबर, म्हणजे जसं की आता समजा तुमची XYZ जमीन असेल, 100/1/2 जमीन असं सर्वे नंबर असेल तुमचा, तर 100 नंबर इथं सर्वे नंबरमध्ये 100 टाकून घ्यायचा आहे. आणि जो पुढचा भाग असतो सब सर्वे नंबर म्हणजेच 1/2 तो सब सर्वे नंबरमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता इथं माझं ऑलरेडी नाव आहे, त्याच्यामुळं इथं तुम्हाला जे सिलेक्ट ऑनर अँड आयडेंटिफायर नेम दिसत आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर माझं नाव इथं निवडचं ऑप्शन मला दिसत आहे, त्याच्यामुळं मी इथं नाव निवडणार आहे. आणि निवडल्यानंतर इथं परत खाली जाऊन तुम्ही इथं सर्वे नंबर वगैरे व्यवस्थितरित्या दिलेला आहे. इथं तुम्हाला ही माहिती सगळी बघून घ्यायचं आहे, 7/12 वगैरे तुमचं व्यवस्थितरित्या भरलेलं आहे का. त्यानंतर तुम्हाला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर सरळ सरळ सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं इथं लँडची डिटेल्स संपूर्ण दिली जाणार आहे. इथं बघा जमीन वगैरे किती आहे, नावावर, हे सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिसून जाईल. त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता काही ऑप्शन खाली दिलेले आहेत जे इन्स्ट्रक्शन आहेत, त्याच्यामुळे इथं तुम्हाला डिसेबल दिसत आहेत, त्याच्यामुळे इथं काही घाबरायची कारण नाही आहे. कारण तुम्हाला इथं डिसेबल दिसत असतील तर इथं रिव्हेन्यूवरती क्लिक केल्यानंतर डिपार्टमेंटल अप्रुव्हल ते खालचे ॲटोमॅटिकली इनेबल होणार आहे, तिथं क्लिक करायचं आहे. टिक, पुन्हा यस, इथं यस नोचं ऑप्शन आहे, इथं यस करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली डिक्लेरेशनचे 2 ऑप्शन आहेत तिथं खाली, ते पण तुम्हाला इथं टिक करून घ्यायचं आहे. आणि सेव्ह हा ऑप्शन ॲटोमॅटिकली इथं जनरेट होईल, इनेबल होईल. आता ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघू शकता आता फार्मर कन्सेंट ई साईनचं ऑप्शन येईल. ई साईनचं OTP किंवा बायोमेट्रिक या 2 ऑप्शनने तुम्ही ई साईन म्हणजेच आधार नंबर टाकून परत एकदा OTP टाकलं की तुमची ई साईनची प्रोसेस कंप्लीट होणार आहे. तर इथं तुम्ही OTPच्या सहाय्याने करूया, सोपी पद्धत आहे. प्रोसीड टू ई साईनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर असं इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला. असं दिसल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला आधार नंबर परत टाकायचा आहे लाभार्थ्याचा, आणि परत तिथं तुम्हाला आधार OTP मागेल, तो OTP इथं तुम्हाला परत टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गेट OTP हा ऑप्शन इथं दिसल्यानंतर तुम्हाला इथं OTP व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. गेट OTPवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला OTP येऊन जाईल. OTP इथं व्यवस्थितरित्या या कॉलममध्ये भरून घ्यायचं आहे, तुम्हाला समोर दिसत आहे. इथं OTP भरल्यानंतर हा टिक करून घ्यायचा आहे, ब्ल्यू टिक. तुम्ही बघू शकता आता माझं OTP जनरेट झालेलं आहे, त्याच्यामुळे हा OTP इथं भरून घेतल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं ई साईन कंप्लीट झालेलं आहे आणि पुढेचं प्रोसेसिंग तुमच्यासमोर होत आहे. अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत होती. फार्मर ID साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं मोबाईलवरून, हे तुम्हाला अगदी 2 मिनटात ह्या मोबाईलवरून दाखवलेलं आहे. आत्ता इथं तुम्हाला समजावून सांगताना थोडंसं वेळ लागलेला आहे, पण ॲक्च्युली तुम्ही जर मोबाईलवरून स्वतः हे व्हिडिओ पाहून केले तर अगदी 5 मिनटामध्ये तुम्ही मॅक्झिमम करू शकता. आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरतीच टेक्स्ट मेसेजसुद्धा येणार आहे, सक्सेसफुली झालेलं आहे इथं. तर माझं आता सक्सेसफुली प्रोसेस झालेली आहे. इथं मेसेजसुद्धा तुम्हाला दिसणार आहे समोर, बघू शकता. ID सुद्धा जनरेट झालेला आहे माझा. हा ID तुम्हाला जपून ठेवायचा आहे, तसे टेक्स्ट मेसेजमध्ये लगेच अपडेट मेसेज येतो फॉर्म भरल्यानंतर. आणि PDF करायचं असेल तर इथून तुम्ही डाउनलोड PDFवरती सुद्धा ऑप्शन करून क्लिक करू शकता आणि PDF सेव्ह करून ठेवू शकता. अशा प्रकारे फार्मर ID साठी एकदम सोपी पद्धत होती. तुम्हाला
रजिस्ट्रेशन करण्याची. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब